आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपणास मानाचा जय भीम, जय शिवराय. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक पहा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या. मी श्री नारायण आणि आपण पाहत आहात समता क्रांती. मित्रांनो, आज संपूर्ण देशात एक वातावरण निर्माण झालेलं आहे. वातावरण संपूर्ण भारताचं ढवळून निघालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की शिवाजी महाराजांचा गुरु कोण, तर उत्तरेतून आलेला बागेश्वर बाबा. तो म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास आहेत, रामदास स्वामी आहेत. आणि रामदास स्वामीकडे स्वतः शिवाजी महाराज गेले आणि म्हणाले की हे राज्य आम्ही तुमच्या झोळीत टाकतोय, तुमच्या पायाशी ठेवतोय, मुकुट ठेवला. आणि मग शिवाजी महाराज म्हणाले की मी थकलेलो आहे, माझ्या अंगात शरीरात काही आता त्राण उरलेलं नाही, तर आता उर्वरित राज्य आपण चालवावं, असं त्यांना म्हणाले. त्यावेळेला हे रामदास स्वामी म्हणाले की आता मी तुझा कोण आहे, तर शिवाजी महाराज म्हणाले गुरु, आणि तू मी चेला. तर मी तुला असं म्हणतोय की हे माझं राज्य चालवण्यासाठी तुला देतोय, माझी आज्ञा आहे की तू हे पुढे चालवावं. आता वस्तुस्थिती पाहिली तर बागेश्वर बाबा खरंच बोलतोय असं मला तरी वाटतं. कारण काय की शिवाजी महाराज त्यावेळेस थकलेले असतील म्हणून त्यांनी या रामदासला गुरु मानलं. आणि मग ते म्हटले की आता हे रामदास स्वामी सगळं स्वीकारतील आणि हे करतील. परंतु माझ्या दृष्टीने हे अर्धसत्य आहे की याने पूर्ण सत्य सांगितलेलं नाही. जे हे खरे असेल की रामदास स्वामी, परंतु शिवाजी महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला राज्य अर्पण केलं की हे तुमच्या झोळीत घ्या. त्यावेळेला रामदास स्वामी असे म्हणाले असतील की बाबा ठीक आहे, मला तुमचं राज्य द्या, मला काय लढायचं शिक्षण नाही, परंतु हे राज्य मी चालवेल. आणि हे राज्य मी कधीपासून पाहतोय की तुम्ही मला कधी द्याल, आणि कधी मी आदिलशहाने औरंगजेबाच्या पदरात टाकेल असं झालेलं आहे. तुम्हाला आता हे करणं शक्य नाही, परंतु आदिलशहाने औरंगजेब चांगलं राज्य करतील असं म्हटल्याबरोबर शिवाजी महाराज म्हणाले की रामदास गोसावी, तुझा काबा मला पहिल्यापासून माहीत होता, कारण तू आदिलशहाचा आणि औरंगजेबाचा हेर आहेस, हे माझ्यापर्यंत गोष्ट आलेली आहे. परंतु हे मला खरं की खोटं हे बघायचं होतं, म्हणून मी तुला हे आमिष दाखवलं. आता निश्चितपणे मला कळलेलं आहे की तू यांचाच हेर आहेस आणि तुला यांच्या पदरात हे टाकायचं आहे. हे सगळं मी कसं काय पदरात टाकेल? अरे माझ्या मावळ्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही हे महाराष्ट्राचं राज्य निर्माण केलेलं आहे, आणि ते तिसऱ्याच्या पदरात टाकण्यासाठी तुला देणार? आम्ही ज्या वेळेला संगमेश्वरला राजपुत्र संभाजीराजांना पाठवलं होतं की तुमच्यासारख्या अशा लोकांनी, ब्राह्मणवाद्यांनी त्यांच्यावर नाही ते आरोप केले
म्हणून त्यांना काय इजा पोचू नये म्हणून त्यांना मी शृंगारपुराला पाठवलं आणि त्याने सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी विश्रांती घ्या, म्हणजे तुम्हाला चांगलं म्हणजे ज्ञान मिळावं म्हणून, तुमच्या सुधारणा व्हावी म्हणून तिथं तुम्ही राहा. परंतु संभाजी राजांना ते पटलं नाही की माझा काही गुन्हा नसताना आबासाहेबांनी मला अशी का शिक्षा द्यावी. म्हणून मग असं झाल्याबरोबर रामदास स्वामीला कळालं की संभाजी राजा शृंगारेश्वरला आहे, आणि म्हणून त्यांनी आपल्या गडावर त्यांना सज्जनगडावर बोलवलं. आणि सज्जनगडावर बोलवल्यानंतर त्यांनी दिलेर खान याच्याबरोबर त्यांना पाठवलं. आणि दिलेर खानने गोडी गुलाबीने त्यांना नेऊन तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचं वर्तणूक देऊ, काहीतरी तुमच्यावर ती जबाबदारी सोपवू, अशा पद्धतीनं त्यांना संभाजी युवराज संभाजींना घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी त्यांनी कपटनीतीने भोपालगड हा आपल्या कब्जात घेतला. तर हे कुणामुळे घडलं, तर रामदासांनीच त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. आणि रामदास स्वामीचा जो उद्धारकर्ता होता, स्वामींना सगळं काय मदत करत होता, तो बाजी घोरपडे होता. बाजी घोरपडेच्या आश्रयतामध्ये ते होते. मग बाजी घोरपडेने त्यांना आश्रय दिल्यामुळे ते शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकत नाही. बाजी घोरपडे हा एक नंबरचा शिवाजी महाराजांचा शत्रू होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्ण खानदानीवर स्वारी केली आणि त्यांचं नयनाट करून टाकलं. अशी ही परिस्थिती आहे. तर बागेश्वर बाबा जो आहे तो स्वतःला खूप शाणा समजतो. अरे तू 7वी शिकलेलं, तुला ज्ञान नाही कुठलं, परंतु तू ब्राह्मण आहेस म्हणून एखादा जर समजा अशिक्षित पोरगा जर बहुजनातला असता आणि तुझ्यासारखा अशा पद्धतीनं कथा हे वगैरे वाचून हे करून त्याने ज्ञान मिळवलं असतं तर त्याला देता आलं असतं का? त्याचं ऐकलं नसतं. तू ब्राह्मण आहे म्हणून त्याचा फायदा तू घेतोय. आणि तुझ्याकडे ज्ञान नसताना, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, तू चिठ्ठ्या काढतो, कोणाचं भविष्य सांगतो, याच्या पलीकडे तुला काही ज्ञान नाही. आणि अनेक जण तुझ्याकडे पाया पडायला येतात, मूर्ख लोक आहेत. आणि अशा प्रकारे तू सगळं जमा केलेलं आहे. म्हणत आहे तू बाबा बुवा तेथे बाया, आणि त्यांना डोंगरी सोडाव्या. बुवा तेथे बाया जातात, डोंगरी का सोडाव्या म्हणतो की डोंगरामध्ये शांतता असते, तिथं विपश्यना वगैरे योगासन करून ह्या महिलांना आता त्याची गरज आहे आणि त्यांना ज्ञान मिळेल, ज्ञान आत्मसात करेल. या आया बहिणीला कळायला पाहिजे. अशा भोंदूबाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळ कशासाठी करून घेत आहे. तर हा भोंदूबाबा जो आहे तो लोकांना अशा पद्धतीनं बनवत फिरतोय. आणि आता तो इतिहासात गुंतला, इतिहासकार झालेला आहे. आता हे जे आहे हे शिक्षणामध्ये उन्हाळक्या करत फिरणार हे पोरग बामणाचं, आणि वाचाळ असल्यामुळे ते कथा सांगायला लागलं. आणि अशा प्रकारे करोडूची माया त्याने गोळे केलेली आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की हा बोलतो की शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी के पास आए और उन्होंने बताया कि मैं बहुत थक गया हूं, ये जो मैं राज्य निर्माण किया है वो अपने झोली में डाल देता हूं, इसका स्वीकार करे. और शिवाजी महाराज ने बोला अरे तू गोसावी आहेस आणि तू गोसाव्याला मी तुझं राज्य देऊन काय करणार आहे? तू कुठली हिफाजत करणार आहे? ना तुला लढायचं शिक्षण, ना तुला राजकारणाचं ज्ञान. आणि अशा पद्धतीनं मला आता कळलेलं आहे की तू काय आहेस ते, कारण तू हेर आहेस. आणि त्यामुळे तू आता सज्जनगडावरती जा, तुला काय लागल ते देईल, पण ह्या गोष्टी सोड.
आणि केल्यास तरी हेरगिरी केलीस तरी हरकत नाही, कर तू, मला त्याच्याशी घेणं देणं काही नाही. माझं हेर खातं एवढं जबरदस्त आहे की ते जगालाही थक्क करेल. तुझ्यासारख्याला किंमत देण्यात का मी बेवकूफ नाही. आणि अशा प्रकारे मी पूर्ण असा बिछाण्यावर जरी पडलो आणि माझ्या राज्यावर संकट आलं तर उठून उभा राहील आणि पुन्हा लढायला सुरुवात केली. एवढी ताकद, एवढी हिंमत माझ्याकडे आहे. ताकदीपेक्षा हिंमत माणसाकडे पाहिजे आहे आणि शिवाजी महाराजांकडे ती होती. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचं सैन्य उभा केलं. मराठे किंवा अमुक जातीचे लढत होते, सगळे भिल्ला म्हणजे आदिवासीपासून सर्व त्यांच्या राज्यामध्ये लढत होते. आणि अशा या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्वांना समानता होती. सर्वांना मार मांग ढोर चांबार जितक्या जाती आहेत त्यांना, कुणाला किल्लेदार, कुणाला ह्याच्या म्हणजे जे काही किल्लेदार असो, सरदार असो, त्याचप्रमाणे अशा पद्धतीनं त्यांचं जे जे काय आरमाराचे प्रमुख कित्येक जणांना त्यांनी केलेले आहे की जे आदिवासी जमातीतले आगरी लोक आहेत, आगरी कोळी, यांच्याकडे ती जबाबदारी, एवढी महान माणसं त्यांच्याबरोबर होती. आणि बागेश्वर बाबा, तुझ्या याची काही गरज नाही. तुझ्या या रामदास स्वामीचे कोणीतरी शहाणा बोलला की महाराष्ट्राच्या लोकांना अक्कल नाही, ते त्यांना इतिहास कळत नाही. मी शोधून काढलं. कोणीतरी एक शहाणा यूट्यूबवर बोलला आहे, मला काय त्याचं नाव माहीत नाही, पण तो बोलला की हे मूळ शोधलं पाहिजे. हे रामदास स्वामी गुरु आहेत, हे मी सिद्ध करतो, मूळ शोधलं पाहिजे. कुठं मूळ आहे तर बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरने काव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या काव्यामध्ये की रामदास स्वामी हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्यामुळे सगळं झालेलं. अरे हा जो न देखे कवी, जो न देखे रवी तो देखे कवी म्हटलं जाते. ह्या कवी कल्पना आहेत. रवींद्रनाथ टागोर असो, काही असो, ह्या सगळ्या कवी कल्पनेतून काही खरं सत्य असतं काय? म्हणजे याला ही अक्कल किती आहे? अरे महाराष्ट्र जो आहे ना, तुला माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते की भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्यांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहास आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे, तुमच्यासारखा महाराष्ट्र बिनडोक नाही, असं त्याच वेळेला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला काय, तू काय मराठी आहेस की का कोण आहेस माहीत नाही मला, परंतु तू हे वक्तव्य दिलंस तर हे मूळ नाही. जे राजे राजवाडे हे आणि जे लिहिलेलं आहे तो इतिहास, त्याच्यावरती हे संशोधन होत असतं. तुमच्यासारख्या भुरट्या लोकांवर थोडी होतं, कवी लोकांवरती थोडी होतं. आणि तुम्ही त्यातले कोण आहेत, तुम्ही कोण आहेत ते कळलंय ना. जे कविता करणारे कोण आहेत, तुम्ही ब्राह्मणवादीच आहेत. आणि त्यामुळे तुम्ही साहजिकच आहे, हातात तुमच्या शिक्षण होतं, हातात तुमच्या लिहिणं होतं, तुम्ही पाहिजे ते लिहिलेलं सत्य, तुम्ही जे म्हणाल ते पूर्वी लिहिलेलं. आता उद्या काही कालांतराने असे म्हणा जेम्स लेनना तुम्हीच माहिती इथून दिली आणि शिवाजी महाराजांची बदनामी गेली. अजून 10-5 वर्षांनी तुम्ही म्हणणार बघा शिवाजी जे होतं ना, शिवाजीचं चारित्र्य असं आहे कारण जेम्स लेननं लिहिलेलं आहे, बघा हे दाखला आहे, बघा मी म्हणत नाही जेम्स लेन म्हणतो. अरे जेम्स लेनला काय माहीत आहे त्याला? तो जर्मनीत राहणाऱ्या माणसाला तुम्ही त्याला माहिती पुरवली, त्या पद्धतीने त्याला इतिहास करायचो तिथला, तशी माहिती मिळवून तसं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही केस हारलेलाही आहे ती, आणि माफी मागूनही बसलेला आहे. तुमच्या नशिबात नेहमी माफीच आहे. तेव्हा खोटं बोलायचं सोडून द्या, खरं काय आहे ते समाजासमोर येऊ द्या. नाहीतर काय आहे की आपल्या शेतकरी माणूस असतो, त्याच्याकडे बैलगाडी असते, त्याचं कुटुंब कुठेतरी लग्नाला किंवा कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असतं, त्यावेळी सगळं कुटुंब त्या गाडीत बसतं आणि ती गाडी जात असते. आणि मग घरात एक कुत्रं पाळलेलं असतं, ती त्यांच्याशिवाय राहत नाही. सगळे निघाले म्हणल्या कुत्रंही पळायला लागलं. मग कुत्रं काय करायचं, त्या गाडी खालून पळायचं, असं आयटीत पळायचं ते. आणि त्याला वाटायचं की गाडी मीच ओढतोय, अरे गाडी बैल ओढतायत,
पण त्याला गर्व चढला की गाडी मीच ओढतोय. तशी तुमची स्थिती झालेली आहे की गाडी जो आहे, गाडा जो आहे या महाराष्ट्राचा, ते शिवाजी महाराजाने आणि त्यांच्या मावळ्याने ओढलेला आहे. त्यांच्या मावळ्याने सूरपणा दाखवून शिवाजी महाराजांना राजा बनवून या महाराष्ट्राचं राज्य निर्माण केलेलं आहे. आणि मग या बहुजनांच्या गाड्याखाली तुम्ही पळताय. तुम्हाला वाटतं हे शिवाजी महाराजाचा गाडा आम्हीच ओढतोय, शिवाजी महाराजाला तर काय किंमत आहे, आमच्यामुळेच ते आहेत. हे सोडून द्या सगळं आणि आता काहीतरी समन्वय घडवायचा प्रयत्न करा. कुठेतरी या भूलथापा देऊन तुम्ही महान कुणी होणार नाही. कारण इतिहास जो असतो कितीही दडवला तरी तो बाहेर निघतोच. तुम्ही अशोकाचा इतिहास डुबवून टाकला, पण इंग्रज आले आणि त्यांनी पुन्हा निर्माण केला ना. कुणीतरी या देशामध्ये महान राजा झाला, त्यांनी त्या शिलालेखावरून सम्राट अशोकाचं नावही आलं. म्हणजे या ठिकाणी मिळालं ना, शेवटी उत्खननातून सगळं मिळतं. तुम्ही अलीकडे शिवाजी महाराजांचा सुद्धा इतिहास डुबवण्याचा प्रयत्न केला, पण महात्मा फुलेने त्या ठिकाणी जी रायगडावर वाढलेली जी समाधीभोवती जी झाडं झुडपं होती ती काढून टाकली, समाधी सुशोभित केली, त्याचं हे केलं, नूतनीकरण केलं. आणि अशा प्रकारे आपलं महात्मा फुलेने शिवरायाची जयंती सुरू केली. परंतु ती जयंती ला गालबोट लागावं म्हणून टिळकाने काय केलं, त्याच वेळेला शिवाजी महाराजाचं महत्त्व वाढू नये म्हणून गणपती बसवणं सुरू केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बसवायला लागले लोक. आणि हा इतिहास आहे. तुम्ही काय करता ते संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळं तुम्ही किती खोटं बोललं तरी खोटं हे उघडच पडत असतं. तेव्हा मी तुम्हाला सांगतो की आपण सगळे भारतीय आहे आणि भारतीय नात्यानेच राहूया. दगलबाजी करू नका तुम्ही. इतिहास असतो आणि त्याच्यामध्ये कितीही बदल केला तरी कालांतराने उघड होतोय. कारण आज मराठा वगैरे ओबीसीची मुलं शिकायला लागले, त्यांना इतिहास कळायला लागला. काही जण इतिहासकार झाले, त्याने हे सगळं शोधून काढलं. आता तुम्हाला ते शक्य नाही सगळं करणं. या पद्धतीनं हे तुम्ही आता स्वीकारलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.